उपवासाची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी तयार करण्यासाठी इथं बगरचं पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल टाकून आपण गरम पाण्यामध्ये हे पीठ थोडं थोडं टाकून मळून घेणार आहोत. पीठ एकदम व्यवस्थित मळलं गेलं, एकदम मऊसर असं मळायचं आणि त्याच्यामुळे भाकरी आपली चिरत नाही किंवा तुटतही नाही. छान अशी मी पातळ भाकरी थापून घेतलेली आहे आणि आता गरम तव्यावर ही भाकरी टाकून त्याला पाणी लावून 1 मिनिटाने आपण ही भाकरी पलटी मारून घेऊया. एक साईड भाजल्यानंतर दुसरी साईड आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. आपली उपवासाची भाकरी तयार झालेली आहे. आता शेंगदाण्याची चटणी तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भाकरीच्याच तव्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया आणि अर्धा चमचा तेल टाकून हिरवी मिरची देखील भाजून घेणार आहोत. खलबत्त्यात शेंगदाणे कुटून झाले की त्यामध्येच आपण हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ, तुम्ही इथं जिरे, कोथिंबीर टाकून एकत्र कुटून घेऊ शकता. आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. पण 1 मिनिट मी ही तव्यावर खमंग अशी भाजून घेणार आहे. उपवासाची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी आपली तयार झालेली आहे.